नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीसाठी मोठा धुमाकूळ सुरू असल्याची बाब समोर येते। सर्वात जास्त धुमाकूळ खेड सेस मध्ये सुरू आहे। मुळात खेड सेस मध्ये येण्यास अनेक कंपन्या धजावत नाहीत। त्यातच या भागात आलेल्या कंपन्यांना ठेकेदारीसाठी हाणामारीचे थरार अनुभवण्यास मिळतात। याबाबत खेड पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे। खेड सेस मध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच हुंदाई, दास, मिंडा आदी कंपन्यांमध्ये ठेकेदारीवरून हाणामारी करणाऱ्या काही जणांना अटकही करण्यात आली आहे। अनेकांची धरपकड सुद्धा सुरू करण्यात आली आहे। खेड पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी रोजी राहणार निमगाव यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रणव उर्फ चिला शामराव शिंदे यांच्यासह निमगाव येथील अथर्व हिंगे, संदेश शिंदे, समीर कदम हे 3 जण आणि रेटवडी येथील मुजलमिल शफी इनामदार आणि 4 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। खेड सिटीमधील दास कंपनीमध्ये क्रेनचा ठेका मिळवण्याच्या वादातून फिर्यादी सुर्वे यांना मारहाण करून 5 लाख रुपये खंडणीची मागणी मागण्यात आल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचप्रमाणे 11 मार्च 2025 रोजी पंकज रामदास दौंडकर राहणार कनेरसर यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राकेश हजारे, अक्षय हजारे, गौरव हजारे, गणेश गोरडे, गणेश गावडे, निखिल गोगावले, मनोज हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांनी दमदाटी करून मारहाण केली आणि मिंडा कंपनीमध्ये स्क्रॅपनं भरलेली गाडी गेटच्या बाहेर न्यायची असल्यास 20,000 द्यावे लागतील असं सांगितलं। त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवीण शंकर हुलगे राहणार निमगाव यांनी खेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दुर्गेश गाडे, विटा बोराडे, शुभम बोदगेकर, आकाश पाचारणे, ऋषिकेश नारायण पवार, रोहित भगत, प्रकाश वायकर, विशाल अशोक शिंदे, नरेश शिंदे, सचिन शिंदे, विलास शिंदे, मयूर भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यातील आरोपींनी हुंदाई कंपनीमध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे। यातील फरारी असलेल्या आरोपींचा खेड पोलिसांनी शोध घेऊन पोलिसांनी काही जणांना अटकही केली आहे। प्रकाश वायकर वय वर्ष 27, विशाल अशोक शिंदे वय वर्ष 27, ऋषिकेश नारायण पवार, संभाजी भगत वय वर्ष 28, आकाश पाचारणे आदींना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। उघड्यावर लघुशंका का केली असे विचारल्याच्या रागातून खेड तालुक्यातील 8 जणांनी सुरक्षा रक्षकांना हाताने व दगडाने मारहाण केली होती, तर त्यातील एकाने सुरक्षा रक्षकांच्या अंगावर गोळीबार केल्याची घटना घडली होती। ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेलजवळ 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या गुन्ह्यातील खेड तालुक्यातील 8 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। टोळी प्रमुख भरत तुकाराम जैत, मयूर शंकर जाधव वय वर्ष 32, दोघेही राहणार कुरुळी, बांदलवस्ती तालुका खेड, प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले वय वर्ष 23, राहणार चिंबळी तालुका खेड, सतीश बारीकराव लोखंडे वय वर्ष 31, अजय दशरथ मुंडे वय वर्ष 26, भानुदास दत्तात्रय शेलार वय वर्ष 32, सर्व राहणार चिंबळी फाटा तालुका खेड जिल्हा पुणे, बाजीराव रामराव सरांडे राहणार कुरुळे व आकाश शशिकांत तावडे वय वर्ष 33 यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या गोळीबारात शीतल अक्षय चव्हाण वय वर्ष 32 राहणार थेऊर तालुका हवेली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। तर या प्रकरणी शीतल यांचे पती अक्षय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। मूळच्या खेड तालुक्यातील असलेले हे 8ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चाकण, आळंदी, भोसरी MIDC, निगडी व पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, सदोष मनुष्यवध, बेकायदेशीररित्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, फसवणूक, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। राजगुरुनगरसह परिसरातील अवैधरित्या सुरू असलेले मटका, जुगार, लॉजिंग, कॅफे, क्लब असे काळे धंदे येत्या 2 दिवसात बंद करण्याचे निर्देश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी खेड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे मागील अनेक वर्ष बोकाळलेले अवैध धंदे बंद होण्याची अपेक्षा या भागातील नागरिकांना आहे। याशिवाय चौघांवर तडीपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यात अवैध लॉजिंग, बंदिस्त कॅफे, जुगार, मटका तसेच दादागिरी, भाईगिरी, गुंडागिरी बंद करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत। याचा अहवाल येत्या 8 दिवसात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सादर केल्यानंतर त्वरित कारवाई केली जाणार आहे। खेड पोलीस स्टेशन अंतर्गत 4 जणांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबतचे प्रस्ताव तयार केले जात आहेत।
तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर आणि चाकण आंबेठाण रस्त्यावर आता मोठ्या कारवाईची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत, कारण या भागात खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या लगतच्या भागात अतिक्रमणे आहेत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटर व पूर्वीच भूसंपादन झालेल्या वाकी तालुका खेड येथील नदीच्या परिसरात 30 मीटरपर्यंत खुणा करून देण्यात आल्या व कारवाई करण्यात आली। चाकण आंबेठाण हा प्रमुख जिल्हा मार्ग असल्याने या भागात नेमकी किती मीटरपर्यंत कारवाई होणार याबाबत प्रशासनाने अजून काहीही सांगितलेले नाही। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर देखील नेमकी किती कारवाई केली जाणार याबाबत काहीही स्पष्टता नाही। या भागात कोणत्याही नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत। अशातच कारवाईच्या शक्यतेने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत। जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त देहू येथे विविध कार्यक्रम उत्साह संपन्न होत आहेत। लाखो भाविकांची येथे गर्दी झाली आहे। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजननाथ आदी उपस्थित होते। जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या अंतर्गत कोयाळी मरकळ रस्त्याचे नव्याने काम सुरू आहे। ते काम निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्याच्या साईड पट्टीत देखील मातीचा वापर केला जात आहे। याबाबत मरकळ आणि कोयाळी ग्रामस्थांची तसेच वाहन चालक यांच्याकडून रस्ता दर्जेदार करण्याची मागणी होत आहे। कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत खेड कृषी उपविभागाअंतर्गत 46 पशुपालक शेतकऱ्यांची प्रशिक्षण अभ्यास सहल गुजरात येथे काढण्यात येणार आहे। परिसरातील गिरगाई गोठ्यांना भेटी देण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक सूरज मडके यांनी दिली। तळेगाव चाकण महामार्गावरून जाणारे कामगार, हॉटेल चालक तसेच वाहन चालक सर्रासपणे रस्त्याकडेला कचरा फेकत आहेत। रस्त्यावर येत असलेल्या अशा कचऱ्यामुळे अस्वच्छतेसह अपघाताचा धोका वाढला आहे। खराबवाडी हद्दीत रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात वाढले आहेत। खराबवाडी हद्दीत महामार्गाच्या लगत रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचरा फेकला जात आहे। तसेच दुचाकीवरून जाणारे MIDC कामगार कर्मचारी देखील चालू वाहनातून प्लास्टिकच्या पिशव्यात भरून कचरा रस्त्यावर फेकतात। त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे। कचरा रस्त्यावर पसरून वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। तळेगाव चाकण येथील कंपन्यांमधील घातक कचरा रस्त्याच्या लगत चारीत फेकून रिचवला जातो किंवा रात्री उघड्यावर जाळला जातो। त्यामुळे प्रदूषण वाढले असून महामार्गावरील दृश्यता कमी होत आहे। रस्त्याकडेचा कचरा त्वरित उचलण्याची आवश्यकता आहे। खराबवाडी ते म्हाळुंगे, खालुंब्रे भागात अनेक ठिकाणी असे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। या ग्रामपंचायतीकडे कचरा संकलनाची पुरेशी यंत्रणा नसल्याने गावाबाहेरील कचरा रोज उचलणे शक्य होत नाही। या भागातील ग्रामपंचायतींनी संयुक्त पथक नेमून येथे CCTV बसवून कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। राजगुरुनगरमध्ये विश्वकमल अपार्टमेंट खंडोबा माळ येथे फ्लॅटमध्ये शिरून अज्ञात चोरट्यानं लॅपटॉप, मंगळसूत्र असा 68,000चा माल लंपास केला। याबाबत सौरभ सतीश थिटे वय वर्ष 28 यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे। पुणे नाशिक महामार्गावर चांडोली तालुका खेड येथील टोलनाका भागात सिल्वर मारुती सुझुकी कारमधून बेकायदेशीररित्या कत्तल केलेलं ओबडधोबड आकाराचं जनावरांचं मांस वाहतूक करताना एकास ताब्यात घेण्यात आलं। अंजार इलियास शाह वय वर्ष 24 राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 800 किलो वजनाचं 1,60,000 रुपये किमतीचं मांस जप्त करण्यात आलंय। खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी येथे शेत तळ्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अजय काशीनाथ मनसूड वय वर्ष 30 सध्या राहणार ठाकूर पिंपरी तालुका खेड, मूळ राहणार चिंचोळी जिल्हा यवतमाळ असं मृत्यू झालेल्या वीट भट्टीवरील कामगाराचं नाव आहे। संत तुकाराम महाराज बीच निमित्त श्री संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असलेल्या भामचंद्र डोंगरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। भर उन्हाळ्यात गोगनवेल बहरलाय। या फुलांना सुगंध नसला तरी कडकडीत उन्हात बहरलेल्या वेलाकडे पाहून मन मात्र प्रसन्न होतंय। खेड तालुक्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वकिलाला अखेर घोडेगाव पोलिसांनी जेरबंद केलंय। महादेव विठ्ठल जगदाळे असं अटक करण्यात आलेल्या वकिलाचं नाव आहे।
खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक येथे धर्मवीर संभाजी महाराज 2025 बलिदान मास निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 67 जणांनी रक्तदान केलंय। चाकण नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर नाणेकरवाडी, मेदनकरवाडी आणि MIDC भागातील औद्योगिक प्रदूषित आणि सांडपाणी येत आहे। चाकण नगर परिषद बाजूच्या नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झालेल्या 4 वाड्या आणि अन्य गावे यासाठी स्वतंत्र सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी होती। तोंडाला पाणी आणणाऱ्या चिंचेची तोडणी उन्हाळ्यात आता जोर धरतेय। उदरनिर्वाहासाठी कातकरी समाज बांधव ही कामे करतात। चिंचेची झाडे ठोक रकमेवर विकत घेऊन तोडलेल्या चिंचा प्रक्रिया उद्योग, हॉटेल आणि पाणीपुरी व्यावसायिकांना विकल्या जातात। उन्हाळ्यात मासेमारी करण्यासाठी मर्यादा असतात, त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी हे काम देखील करतो असं कविता देवकर यांनी पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क बरोबर बोलताना सांगितलं। नाही आता 1 महिना 1.5 महिने चिंच करतो। आता पाणी नाही दिलं, पाणी आलंय, मासे भेटत नाही ती, मासे पण भेटत नाही ती, काय पण भेटत नाही ती। खर्च पाण्याला पुरत नाही। 3000चं झाड घेतलंय, आता 3 गोणे निघलंय। त्याच्यात परवडतंय का नाही परवडत, पण करतो। काटाड्या म्हणत नाहीत, वडा म्हणत नाहीत, एक 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 यासून काढतो। मग जीवाला उदर लावून झाडावर चढतो, पाय घसरतोय, गाबर गाबरी होते। जुनं झाड म्हणत नाही, काय म्हणत नाही, इथू म्हणत नाही, साप म्हणत नाही, काय म्हणत नाही, असं म्हण। जगायचं वाचायचं काय कळत नाही, पण चढतो, कष्ट करतो। लेकरा बाळाला 1-1 2-2 रुपये घरी नेऊन असं पोट भरतोय। त्याचं जोड पोनसनी गोळा करायचं, तरस करायचं, परत चितवाल्यांना, पाणीपुऱ्यांना यायला त्यांना इकडं आम्ही त्याच्यात 2 रुपये कमी करते ते। बाजार कमी करते, मालाचं किडक आहे, अमकाच आहे, तमकाच आहे। मग असंच कसं तर ढकलून द्यायचं मालाला, असं कमी भावाचं त्यात देऊन टाकायचं। खेड तालुक्यातील राक्षवाडी ते काळूस रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। मोठ्या वाहनांच्या मागे जाणाऱ्या दुचाकी स्वारांना अक्षरशः तोंड बांधून जावं लागत असल्याचं प्रवासी सांगतात। रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून चाकण पोलिसांच्या DB पथकाने पिस्तूल हस्तगत केले आहे। मेदनकरवाडी फाटा येथे सदरची कारवाई करण्यात आली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ रमेश कुटे, वय वर्ष 24, राहणार काळूस रोड, भोसे, तालुका खेड यास अटक करण्यात आली। त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत। मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान युवा सेनेच्या राजगृहनगर कमिटीच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्यात। प्रभारी म्हणून साहिल कडलक यांची निवड करण्यात आली आहे, तर अध्यक्षपदी रोहन पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।